यशराज अकॅडमीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरणपूरक शाडू मातीचे गणपती तयार करण्याची कार्यशाळा संपन्न झाली। यशराज अकॅडमीचे संचालक दीपक सुरेश सहाने यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक शाडू मातीचे गणपती तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले। पाण्याचे होणारे प्रदूषण व गणपतीच्या मूर्तीची होणारी विटंबना आपण शाडू मातीचा वापर करून टाळू शकतो, हा संदेश कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना देण्यात आला। तसेच विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने शाडू मातीपासून सुंदर असे गणपतीच्या मूर्ती व पोळ्याच्या निमित्ताने बैल तयार केलेत। शाडू मातीचे गणपती कार्यशाळेचे प्रशिक्षक दीपक सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी गणेश मूर्ती व गणेश मूर्तीच्या सुशोभित करण्यासाठी विविध अलंकार, फेटा, उंदीर, मोदक, जास्वंदाचे फूल तयार करून सुंदर रंगकाम करून त्यांच्यात जिवंतपणा आणण्याचा साजेसा प्रयत्न केला। यश अकॅडमीतर्फे वेळोवेळी राबवल्या जाणाऱ्या अशा विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पुस्तके ज्ञानासोबत विविध कला कौशल्य देखील विकसित होतात व आपल्या संस्कृती देखील जवळून ओळख होते। याबाबत यश अकॅडमीचे संचालक दीपक सहाने यांनी अधिक माहिती दिली। पर्यावरणपूरक शाडू मातीचे गणपती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित केली। या कार्यशाळेत अकॅडमीतील सर्वच विद्यार्थी उत्साहाने सहभागी होतातच, त्याचप्रमाणे परिसरातील इतर विद्यार्थीसुद्धा अत्यंत आनंदाने या अकॅडमीमध्ये सहभागी होतात। पाण्याचे होणारे प्रदूषण व गणपतीची होणारी विटंबना टाळण्यासाठी शाडू मातीचे गणपती तयार करून त्या गणपतीचं घरच्या घरीच विसर्जन केले तर पर्यावरणाचे रक्षण कशा पद्धतीने केले जाते हे विद्यार्थ्यांना या कार्यशाळेच्या माध्यमातून समजून सांगितले जाते। त्याचप्रमाणे शाडू मातीचे गणपती तयार करून त्यांना सुबक असा आकार दिला जातो। त्या माध्यमातून विद्यार्थी आपले कलागुण सादर करतात आणि या तयार केलेल्या गणपतीला सुंदर अशा प्रकारचे रंगकाम करून त्या गणपतीसाठी आवश्यक असणारे विविध आभूषणे तयार करतात। यामध्ये गणपतीचे अलंकार, त्याचप्रमाणे गणपतीचा मोदक, गणपतीचा असलेला उंदीर आणि गणपतीचे सर्वात आवडते लाल रंगाचे जास्वंदाचे फूल यांसारखे विविध प्रकारचे शाडू मातीच्या वस्तू विद्यार्थी तयार करतात। बैलपोळाही नजदीक आल्यामुळे शाडू मातीपासून विद्यार्थ्यांनी बैल देखील तयार केले आणि आपल्या कलागुणांना अधिक वाव देण्याचा प्रयत्न केला। शाडू मातीत साकारलेले गणेशाचे रूपडे, मूर्ती कलेसह गिरविलेले पर्यावरणाचे धडे या उद्देशाने राबविण्यात आलेल्या शाडू मातीचे पर्यावरणपूरक गणपती तयार करण्याच्या कार्यशाळेचे पालकवर्ग, शिक्षकवृंद यांनी कौतुक केले। AMP न्यूज नाशिक। AMP चॅनलला सबस्क्राईब करा।